दैट जब मैंने पहली बार नौकरी स्विच की तो मुझे अपना आईटीआर फाइल करने में काफ़ी दिक्कतें आई। हुआ ये था कि दो फॉर्म 16 मिल गए थे और इस वजह से अपना इनकम टैक्स असेसमेंट करने में मुझे दिक्कतों का सामना करना पड़ा और इसीलिए मुझे एक सीए की मदद लेनी पड़ी। रवीप्रमाणे तुम्ही देखील नोकरी बदलली असेल तर तुम्हाला देखील अशी समस्या येऊ शकते। आपले आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असते। समजा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एप्रिल ते मार्चच्या दरम्यान तुम्ही नोकरी बदलली असेल, म्हणजे 6 महिने एका कंपनीत काम करून उर्वरित 6 महिने दुसरीकडे काम केलं असेल, तर दोन्ही कंपनीकडून तुम्हाला फॉर्म 16 मिळेल। अशा वेळी 2 किंवा अधिक फॉर्म 16 असतील तर इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरावा हे आता जाणून घेऊया। इन्कम टॅक्स भरण्यासाठी ज्या कागदपत्रांची आवश्यकता असते त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे फॉर्म 16। फॉर्म 16 म्हणजे TDS सर्टिफिकेट असते। हा फॉर्म कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला देते। यामध्ये आर्थिक वर्षादरम्यान पगार, मिळालेली सवलत, डिडक्शन आणि पगारातून कापला गेलेला TDS याबद्दलची माहिती मिळते। जर तुम्ही तुमच्या आर्थिक वर्षाच्या दरम्यान नोकरी बदलली असेल तर नवीन कर्मचाऱ्याला फॉर्म 12B भरावा लागतो। यामध्ये जुन्या कंपनीकडून मिळणारा पगार, HRA, ATC, ATD सारख्या डिडक्शन आणि TDS बद्दलची माहिती मिळते। नवीन कंपनी पूर्ण वर्षातील कराची गणना करताना याचा वापर करते आणि कंबाइन फॉर्म जारी करते। तो जस्ट बी केयरफुल, आप अपने नंबर्स को देखिए कि आपका डिडक्शन एग्जम्पशन जो आपने एम्प्लॉयर से मांगे थे, जो आपने सर्टिफिकेट दिए थे वो एक्सेप्ट हो गए हैं। ये सब देखते हुए आप फॉर्म 16 को चेक करिए। बिल्कुल इसमें कोई गलती मिलती है तो आप अपने एम्प्लॉयर से बोलिए, वो इस अपनी रिटर्न को रिवाइज करके उसको ठीक कर देगा। इसमें कुछ गलत नहीं है। समजा तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23 दरम्यान नोकरी बदलली असेल तर तुम्हाला नवीन आणि जुन्या कंपनीकडून फॉर्म 16 मिळेल। यामध्ये रिटर्न भरताना दोन्ही फॉर्म 16 मध्ये ग्रॉस सॅलरीमध्ये जी रक्कम दिली असेल तर ती द्यावी। अशा प्रकारे HRA, LTA सारखे खर्च जोडावे। यामुळे कर सवलतीच्या एकूण रकमेची गणना करता येते। ग्रॉस सॅलरीच्या रकमेमधून अलाउन्स कापल्यास इन्कम चार्जेबल अंडर सॅलरी हेड समजेल। पगाराव्यतिरिक्त जर बचत खाते किंवा FDच्या व्याजातून उत्पन्न येत असेल तर ते उत्पन्न इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणून दाखवावे लागेल। यानंतर तुमची ग्रॉस टोटल इन्कम येईल। त्यानंतर ATC, ATD डिडक्शन क्लेम करण्यासाठी हे डिडक्शन वजा केल्यास जी बाकी राहील ती नेट टॅक्सेबल इन्कम राहील। दोन्ही कंपन्यांमधून फॉर्म 16 मध्ये एकसारखे डिडक्शन लागू शकते, परंतु आयकर कायद्याअंतर्गत तुम्ही तुमच्या उत्पन्नावर एकदाच डिडक्शनचा लाभ घेऊ शकता। स्टँडर्ड डिडक्शनच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो। अगर आपने 2 एम्प्लॉयर से इनकम ली है, एक से, मान लीजिए मैं एग्जांपल लेता हूं, एक से 8 लाख रुपए, एक से 10 लाख रुपए, अगर तो आप कंसोलिडेट कर रहे हैं तो आपको कोई प्रॉब्लम नहीं आएगी। लेकिन अगर आप किसी वजह से आपने एम्प्लॉयर को नहीं बताया है, पहले एम्प्लॉयर से आपने 8 लाख रुपए सैलरी ली, उसने आपको 50,000 स्टैंडर्ड डिडक्शन दी, 1,50,000 का आपको ATC का डिडक्शन दिया, तो आपका जो टैक्स की लायबिलिटी बनती है वो 33,800 रुपए बनती है, जिसको पहला एम्प्लॉयर डिडक्ट करके पे कर देगा। सेकंड, जब आप एम्प्लॉयर के पास जाते हैं तो आपकी, मान लीजिए एग्जांपल लेते हैं कि 10 लाख इनकम थी जो उनसे मिली, उस पर स्टैंडर्ड डिडक्शन वो दोबारा फिर से दे देता है जिसके लिए आप एलिजिबल नहीं है, लेकिन उसको मालूम नहीं है पहले का आपका कुछ भी, तो वो आपको दोबारा से ATC का डिडक्शन दे देता है और इस पर जो टैक्स बनता है वो 75,000 एंड प्लस बनता है। अब सवाल आता है कि आपका, अगर मैं टोटल 18 लाख पर जो टैक्स दूंगा आखिर में जाकर के, दोनों जब फॉर्म 16 को आप जाएंगे अपने CA के पास या आप रिटर्न फाइल करने के लिए, आप जब फाइल करने के लिए बैठेंगे तो आयकर विभाग जो टैक्स कैलकुलेट करेगा वो 3,04,000 रुपए बनेगा, क्योंकि 10 लाख से ऊपर टैक्स का रेट 20% हो जाता है। और दोनों एम्प्लॉयर्स को ये बात नहीं पता थी, दोनों जगह आप 10 लाख से कम थे, दोनों एम्प्लॉयर्स ने आपको स्टैंडर्ड डिडक्शन दे दिया, दोनों एम्प्लॉयर्स ने आपको ATC का डिडक्शन दे दिया। तो इसका ध्यान रखिए, अब आपको 1,95,000 रुपए प्लस इंटरेस्ट देना पड़ेगा। इसका एक तरीका ये कि अगर आप नए एम्प्लॉयर को नहीं बताना चाहते हैं तो कम से कम आप इस टैक्स की पेमेंट अपने आप से कर दीजिए, जिससे सरकार को टैक्स पूरा हो जाए और आपको इंटरेस्ट और पेनल्टीज ना लगे। करपात्र उत्पन्नाची गणना केल्यानंतर कराची रक्कम वजा करा। दोन्ही फॉर्म 16 मध्ये जर TDS कापला गेला असेल तर तो रिटर्नमध्ये दाखवावा। त्यानंतर किती कर लागतो हे तुम्हाला समजू शकेल आणि तुम्हाला तो भरावा लागेल। जर तुमचा TDS कापला गेला असेल पण कर कमी लागत असेल तर तुम्हाला रिफंड मिळू शकतो। फॉर्म 16 मध्ये कापल्या गेलेला
TDSची माहिती आयकर विभागाच्या वेबसाईटवर असणाऱ्या फॉर्म 26AS आणि ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजेच AIS मध्ये जरूर भरा. TDSची रक्कम ही जास्त नसावी. अनेकदा तुमच्याकडे नवीन कंपनीकडून आलेला फॉर्म 16 असतो, पण जुन्या कंपनीकडून तो मिळत नाही. अशा वेळी तुम्हाला हवा असल्यास जुन्या कंपनीकडून फॉर्म 16 मागू शकता किंवा अशा वेळेस तुम्हाला जुन्या कंपनीच्या सॅलरी स्लिपची गरज भासू शकते. महिन्याचा पगार आणि अलाउन्स जोडून उत्पन्न समजू शकते. या व्यतिरिक्त फॉर्म 26AS मध्ये तुम्हाला दोन्ही कंपन्यांकडून कापण्यात आलेल्या TDSची माहिती मिळू शकेल. ATC सारखे डिडक्शन क्लेम करून नेट टॅक्सेबल इन्कमची माहिती मिळू शकते. अनेक जण रिटर्न भरताना नवीन कंपनीकडून जो फॉर्म 16 मिळाला आहे त्या आधारे उत्पन्न दाखवण्याची चूक करतात. यामुळे तुम्हाला डिफेक्टिव्ह रिटर्नची नोटीस येऊ शकते. दोन्ही कंपन्यांमध्ये काम केले परंतु उत्पन्न एकाच कंपनीचे दाखवल्याने ही नोटीस येते. यामुळे उत्पन्नात कमी जास्तपणा दिसून येतो. हो सकती है अगर आपसे कोई ऐसी गलती हो जाती है कि आप रिटर्न डिफेक्टिव आपकी हो जाती है, तो जब आप इनकम टैक्स के पोर्टल पर जाएंगे, लॉगिन कीजिए, पोर्टल पर जाइए, अपने पैन नंबर से जाएंगे तो वहां पर आपको वो सॉल्यूशन बताता है. वो आपको बताता है कि ये मिस्टेक आपकी है, क्या आप इसको एक्सेप्ट करते हैं या आप ऑब्जेक्ट करना चाहते हैं. या तो आप एक्सेप्ट कीजिए अगर आपको लगता है कि ये मिस्टेक सचमुच में हुई है. जैसे इसी एग्जांपल में हम लें कि अगर आपने 1,95,000 रुपए टैक्स कम पे किया तो आप पे कर दीजिए, इंटरेस्ट के साथ देना पड़ेगा इस पैसे. दूसरा तरीका ये कि आप इसको ऑब्जेक्ट कीजिए. जैसे ही आप इसको ऑब्जेक्ट करेंगे तो आपको मौका देता है उसको करेक्शन करने का. आयकर रिटर्न भरण्याची वेळ जवळ आली आहे. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 मिळण्यास सुरुवात झाली आहे. रिटर्न फाईल करताना अडचण येऊ नये यासाठी नोकरी सोडताना कंपनीकडून फॉर्म 16 घेऊन नवीन कंपनीमध्ये सबमिट करा. जर तुमच्याकडे जुन्या कंपनीचा फॉर्म 16 नसेल तर कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंटकडून तो घ्या. 15 जूनपर्यंत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देतात. रिटर्न भरताना कोणतीही अडचण येत असेल तर CA ची मदत घ्या. जर तुम्ही जुनी कर प्रणाली निवडली असेल तर डिडक्शनचा लाभ घेऊ शकता. आर्थिक वर्ष 2022-23 साठी रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे हे लक्षात ठेवा.